दुसरं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात आधी आणलं आणि काल त्यांच्या नेत्यांनी उघडपणे बोलताना व्यक्त केलं की आम्ही इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे गोव्यातल्या माणसाची जी काही मालमत्ता आहे ती मालमत्ता त्या घरातला प्रमुखाचं निधन झाल्यानंतर त्यातला मोठा टक्का हा शासनाकडे जमा होणार आणि मग शासन कोणाला वाटणार तर मनमोहन सिंग म्हणाले त्या पद्धतीने त्याचं वाटप होणार. म्हणजे आमच्या मालमत्तेवर आमच्या वाडवडिलांनी जी काही मेहनत करून प्रॉपर्टी मालमत्ता कमवली आहे त्यावर सुद्धा काँग्रेसचा डोळा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेत आल्यानंतर काय काँग्रेस करू शकते हे या दोन वक्तव्यावरनं स्पष्ट होत आहे.